नमस्कार मुलांनो, आज आपण पुन्हा भेटतोय नवीन एका व्हिडिओमध्ये. इयत्ता 10वी गणित भाग 1 त्यातला दुसरा धडा वर्ग समीकरण आणि त्यातला आपण आज सराव संच 2.3 सोडवणार आहोत. तर मागचा जो आपला व्हिडिओ होता त्यामध्ये आपण वर्ग समीकरण जी आहे ती अवयव पद्धतीने कशी सोडवायची ती बघितलेली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने कशी सोडवायची ती पाहणार आहोत. तर सुरुवात आपण करूया. बघा, पहिलं जे गणित आहे ते आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता मी जी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्या पुस्तकामध्ये जी पद्धत आहे ती थोडी समजण्यासाठी थोडीशी कठीण आहे, त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. तर तशीच पद्धत आहे, पण थोडासा याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर ही पद्धत तुम्हाला नक्कीच व्यवस्थित समजेल अशी मला अपेक्षा आहे. तर तुम्ही व्यवस्थित एक एक पायरी बघत जा, मी कशा पद्धतीने हे गणित सोडवते. आता ज्या वेळेला आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा असा जर प्रश्न आला असेल, तर आपल्याला ज्या पद्धतीने सोडवायला सांगितले त्या पद्धतीनेच आपल्याला ती वर्ग समीकरणे सोडवावी लागतात, अन्यथा आपल्याला त्याचे गुण मिळत नाही. तर आपण पूर्ण वर्ग पद्धत काय ती बघूया. आता प्रथम जी वर्ग समीकरण दिलेलं आहे ते वर्ग समीकरणामध्ये वर्गीय पद जे आहे, या इथे x वर्ग हे वर्गीय पद आहे, त्याचा सहगुणक 1 आहे का आधी बघून घ्यायचं. जर त्या वर्गीय पदाचा सहगुणक 1 नसेल तर त्याला 1 करून घ्यायचं. तर या समीकरणामध्ये तर या x वर्गचा या वर्गीय पदाचा सहगुणक 1च आहे, त्यामुळे इथे आपल्याला काही करावं लागणार नाही. तर पुढची गणिते येणार आहेत त्या पद्धतीची की जिथे वर्गीय पदाचा सहगुणक 1 व्यतिरिक्त कुठली तरी संख्या असेल, तर तेव्हा काय करायचं तेव्हा मी सांगेन. आता प्रथम पहिलं बघितलं आपण, वर्गीय पदाचा सहगुणक 1 आहे. त्यानंतर आपण काय करायचं, यामध्ये हे पहिलं पद आहे x वर्ग, x हे दुसरं पद आहे आणि वजा 20 हे तिसरं पद. तर हे समीकरण कुठल्या स्वरूपात लिहायचं, पहिलं आणि दुसरं पद डाव्या बाजूला ठेवायचं आणि हे जे तिसरं पद आहे ते उजव्या बाजूला न्यायचं. तर इथे वजा 20 आहे, तर इथे गेल्यावर काय होणार, 0 अधिक 20 म्हणजे किती झाले, 20. आता या स्वरूपात लिहिलं. आता काय करायचं, ही जी डावी बाजू आहे ती आपल्याला पूर्ण वर्ग करायची आहे. तर कुठल्या तरी पदाचा वर्ग येईल अशी ती लिहायची. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर या डाव्या बाजूमध्ये आपल्याला एक तिसरं पद इथे लिहावं लागेल. आणि ते तिसरं पद कसं काढायचं ते सूत्र मी तुम्हाला आता देणार आहे. तर ते त्या सूत्राप्रमाणे तिसरं पद काढायचं आणि ते दोन्ही बाजूमध्ये, ह्या जी डावी बाजू आहे आणि समीकरणाची ही उजवी बाजू आहे, त्या दोन्ही बाजूमध्ये ते तिसरं पद मिळवायचं. आपण पहिलं तिसरं पद काढूया. तिसरे पद कसं काढायचं, तर त्याचं सूत्र असं आहे 1/2 गुणिले, आता या इथे जे चल असेल ते, आता या इथे x हे चल आहे, त्याऐवजी y असेल, m असेल तर ते चल लिहायचे. x चा सहगुणक आणि या संपूर्ण पदाचा वर्ग. आता बघा, x चा सहगुणक इथे काय आहे, 1 आहे, म्हणून 1 लिहिला आणि त्याचा वर्ग. त्याचा वर्ग किती आला, 1/2 चा वर्ग 1/4. आता हे तिसरं पद आलं. आता हे तिसरं पद काय करायचं, या समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये मिळवायचं. तर आपण कशासाठी काढलंय, ही डावी बाजू पूर्ण वर्ग होण्यासाठी. मग आपण काय लिहिणार, डावी बाजू पूर्ण वर्ग होण्यासाठी तिसरे पद समीकरणाच्या दोनही बाजूत मिळवू. तर हे तिसरं पद आलं 1/4, आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये मिळवणार. म्हणजे काय होणार बघा, x वर्ग अधिक x अधिक 1/4 इथे मिळवले आणि उजवी बाजू आधी लिहून घ्यायची 20 आणि त्यामध्ये परत 1/4 मिळवायची. आता इथे ही जी बाजू आहे ती आता पूर्ण वर्ग झाली. आता हा कोणाचा वर्ग आहे हे आपण कसं शोधायचं,
परत एकदा आपण लिहूया. या इथे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 1/4 ही डावी बाजू आहे आणि तिथे काय होतं 20 अधिक 1/4 त्याला जर आपण सोपं रूप दिलं तर काय होईल 20 गुणिले 4 80 अधिक 1 तिरकस गुणाकार केलाय छेद 4 म्हणजे किती आलंय 81/4. आता ही जी डावी बाजू आहे ती पूर्ण वर्ग आहे ती कोणाचा वर्ग आहे तर हे शोधण्यासाठी काय करायचं पहिलं जे पद आहे त्याचं वर्गमूळ एक्स वर्गचं वर्गमूळ काय एक्स तिसरं पद जे आहे त्याचं वर्गमूळ 1चं वर्गमूळ 1 4चं वर्गमूळ 2 आणि जे मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते इथे द्यायचं. हे दिल्यानंतर जे शिल्लक राहील त्याचा वर्ग हा जो वरील डावी बाजू जी आहे ती एक्स अधिक 1/2 चा वर्ग आहे बरोबर 81/4. आता एवढं आपण काढल्यानंतर आता पुढचा भाग अतिशय सोपा आहे. आता काय करायचं आपल्याला इथे एक्स ची किंमत काढायची आहे तर दोन्ही बाजूंचं काय करायचं वर्गमूळ काढायचं. दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढू. आता याचं वर्गमूळ काढलं तर काय होणार हे वर्ग जो चिन्ह आहे वर्ग जी आपण लिहिलेलं आहे ते फक्त जाणार म्हणजे काय राहणार एक्स अधिक 1/2. आता इथे आपण जेव्हा वर्गमूळ काढू तर वर्गमूळ ही 2 येतात म्हणजे अधिक आणि वजा अशी जेव्हा वर्गमूळ आपण काढतो तेव्हा वर्गमूळ येतात. त्यामुळे याचं वर्गमूळ काय येणार तर 81चं वर्गमूळ 9 आणि 4चं वर्गमूळ 2 पण ती अधिक वजा 2 वर्गमूळ येणार एक अधिक 9/2 आणि दुसरं वजा 9/2. तर आपण लिहिताना कसं लिहिणार एक्स अधिक 1/2 बरोबर एकदा अधिक घ्यायचं किंवा एक्स अधिक 1/2 बरोबर वजा 9/2 एकदा अधिक 9/2 घेतले एकदा वजा 9/2. आता ह्याला सोपं रूप द्यायचं म्हणजे हे आता गणित पुढे सोडवायचं. आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची एक्स बरोबर 9/2 हे अधिक 1/2 इकडे गेल्यावर झाले वजा 1/2 किंवा एक्स बरोबर वजा 9/2 वजा 1/2. आता बघा इथे छेद समान आहे अंशांची होणार वजाबाकी 9 वजा 1 राहिले 8 8/2 किंवा एक्स बरोबर इथे वजा 9 वजा 1 आहे म्हणजे दोघांची चिन्ह समान आहेत म्हणजे त्यांची होणार बेरीज चिन्ह येणार वजा वजा 10/2 म्हणून एक्स ची किंमत आली 4 म्हणजे एक्स बरोबर 4 किंवा एक्स बरोबर वजा 5. त्यामुळे या समीकरणाची जी हे आली उकल आली किंवा हे समीकरण आपण जे सोडवल्यानंतर त्याची जी मुळं मिळाली आपल्याला ती मुळं काय आहेत 4 आणि वजा 5. मग समीकरणाची मुळे 4 आणि वजा 5 आहेत. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे. आता याच पद्धतीने आपल्याला पुढची गणित सोडवायची आहे. तर बघा दुसरं गणित याच पद्धतीचं आहे. एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. आता ही जी पद्धत सांगते ही केवळ पूर्ण वर्ग पद्धतीने जर आपल्याला समीकरण सोडवायचं असेल तरच ही पद्धत वापरायची आहे. तर पहिलं काय बघायला सांगितलंय मी तर इथे वर्गीय पदाचा सहगुणक 1 आहे का तर आहे. आता काय करायचं तिसरं पद उजव्या बाजूला घ्यायचं म्हणजे काय येणार एक्स वर्ग अधिक 2x बरोबर 5. आता आपल्याला ही डावी बाजू पूर्ण वर्ग करायची आहे म्हणून आपण डाव्या बाजूमध्ये काय करणार आहे एक तिसरं पद आपल्याला मिळवायचंय. मग आपण ती तिसरं पद काढूया. तिसरे पद बरोबर सूत्र आहे 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि त्याचा वर्ग. हे बघा एक्सचा सहगुणक किती बघा एक्सचा सहगुणक किती आहे 2 आहे मगाशी 1 होता आता इथे 2 आहे तर 2 लिहिणार त्याचा वर्ग बघा 2 ने 2 ला भाग लागला बे एके बे आणि 1 चा वर्ग 1. आता हे आपल्याला तिसरं पद आलं. तर हे तिसरं पद आपण डावी बाजू समीकरणाची आणि उजवी बाजू याच्यामध्ये मिळवणार.
तर ही डावी बाजू जी आहे ती पूर्ण वर्ग होण्यासाठी आपण काय करणार, समीकरणाच्या दोन्ही बाजूत तिसरे पद मिळवणार. तर हे वाक्य तुम्ही लिहा. आता प्रत्येक वेळेला मी ते लिहित नाहीये, ते वाक्य तुम्ही लिहा. तर आपण तिसरं पद याच्यामध्ये मिळवणार, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1 मिळवला आणि उजव्या बाजूमध्ये पण 1 मिळवला. आता ही पूर्ण वर्ग कोणाचा पूर्ण वर्ग आहे? कसं शोधायचं? पहिल्या पदाचं वर्गमूळ, तिसरं पद जे आहे त्याचं वर्गमूळ आणि मधल्या पदाचं चिन्ह. x अधिक 1 चा हा वर्ग आहे आणि इथे आलं 5 अधिक 1 6. आता आपण काय करायचं? याचं वर्गमूळ काढायचं. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं. दोनही बाजूंची वर्गमुळे काढू. डाव्या बाजूचं वर्गमूळ काय येणार? x अधिक 1 आणि उजव्या बाजूला 6 आहे. 6 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यामुळे त्याचं वर्गमूळ काय येणार? वर्गमुळात 6. पण जेव्हा आपण वर्गमूळ काढतो तेव्हा ती एक धन येतं आणि एक ऋण येतं. त्यामुळे आपण आता किंमत काढताना काय येणार? x अधिक 1 बरोबर वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 किंवा x अधिक 1 बरोबर वजा वर्गमुळात 6. म्हणून x ची किंमत आली, हा जो अधिक 1 आहे तो इकडे गेल्यावर काय होणार? वजा 1 म्हणजे वर्गमुळात 6 वजा 1 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 6 वजा 1. आपल्याला x च्या दोन किमती मिळालेल्या आहेत. म्हणून समीकरणाची मुळे वर्गमुळात 6 वजा 1 आणि वजा वर्गमुळात 6 वजा 1 आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कशा पद्धतीने हे गणित सोडवलेली आहेत. आता अगदी याच पद्धतीने आपलं तिसरं गणित आहे. त्यामध्ये पण वर्गीय पदाचा सहगुणक काय आहे? 1 आहे. तर तिसरं बघा, m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. आता या इथे बघा, हे गणितच देताना आपल्याला m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3 अशा पद्धतीने दिलेलं आहे. तिसरं पद पहिलंच उजव्या बाजूला आहे. त्यामुळे आपल्याला इथे ती क्रिया करायची गरज नाही. तर आपण डायरेक्ट तिसरं, ह्या डावी बाजू पूर्ण वर्ग होण्यासाठी आपण तिसरं पद काढू. तर तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले, आता इथे बघा चल काय आहे? m आहे. म्हणून m चा सहगुणक आणि त्याचा वर्ग. म्हणून इथे काय येणार? 1/2 गुणिले m चा इथे सहगुणक काय आहे? वजा 5. आपण तो वजा 5 लिहू आणि त्याचा वर्ग. इथे बघा वजा 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4. 25 चे 4 हे तिसरं पद आलं. आता हे तिसरं पद आपण काय करायचं? या दोन्ही बाजूमध्ये मिळवायचं. पुन्हा एकदा सांगते, ते काय लिहायचंय? डावी बाजू पूर्ण वर्ग होण्यासाठी समीकरणाच्या दोनही बाजूत, आता किती काय मिळवायचं? तिसरं पद मिळवायचं म्हणजे काय मिळवायचं? 25/4 ही संख्या मिळवायची. 25/4 मिळवू किंवा तिसरे पद मिळवू असंही तुम्ही लिहू शकता. तर डावी बाजू काय होती? m वर्ग वजा 5m, त्यामध्ये मिळवणार 25/4 आणि उजवी बाजू काय होती? वजा 3, त्यामध्ये मिळवणार 25/4. आता बघा, ही पूर्ण वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? पहिल्या पदाचं वर्गमूळ m, मधल्या पदाचं चिन्ह आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ 5/2. m वजा 5/2 चा वर्ग आहे. आता इथे आपल्याला याला सोपं रूप द्यायचंय. तर आपण काय करणार? इथे बघा, छेद समान करणार म्हणजे तिरकस गुणाकार करणार. 4 गुणिले वजा 3 वजा 12, 25 गुणिले 1 अधिक 25 भागिले 4 म्हणजे काय आलं? 25 वजा 12 13, 13 भागिले 4. m वजा 5/2 चा वर्ग बरोबर
13/4. आता आपण काय करायचं, याचं वर्गमूळ काढायचं. कारण आपल्याला m ची किंमत काढायची, म्हणजे आपल्याला याला सोपं रूप द्यायला लागणार. तर आपण त्यातलं m बाहेर काढू शकू. म्हणून काय करणार, दोनही बाजूंची वर्गमुळे काढू. आता याचं वर्गमूळ काय येणार, m-502. वर्गमूळ म्हणजे काय, ही वर्ग आहे. वर्ग आहे म्हणजे हा कंस 2 वेळा लिहिणार आपण. त्यातला वर्गमूळ म्हणजे त्यातला एक कंस आपण इथे लिहिणार. आता इथे 13चं वर्गमूळ नाही काढता येत, त्यामुळे येणार वर्गमुळात 13 आणि 4चं वर्गमूळ 2 आणि ही वर्गमूळ आपल्याला काय येणार, एक धन येणार आणि एक ऋण येणार. म्हणजे m-502 बरोबर एकदा वर्गमुळात 13/2 येणार आणि एकदा वजा वर्गमुळात 13/2. आपण लिहूया m-502 बरोबर वर्गमुळात 13/2 किंवा m-502 बरोबर वजा वर्गमुळात 13/2. आता m बरोबर जे पद आहे ते आपण उजवीकडे नेऊया. मग काय येईल, m बरोबर वर्गमुळात 13/2 वजा 5/2 किंवा m बरोबर वजा वर्गमुळात 13/2 अधिक 5/2. आता इथे छेद समान आहे. ते छेद समान असल्यामुळे इथे वजा 5/2 आहे ना, तर इथे गेल्यावर काय होणार, अधिक 5/2. आता छेद समान आहे, त्यामुळे आपण काय करणार, अंशांची वजाबाकी करणार. वर्गमुळात 13 अधिक 5/2. m बरोबर आलं वर्गमुळात 13 अधिक 5/2 किंवा m बरोबर वजा वर्गमुळात 13 अधिक 5/2. अशा दोन किमती आपल्याला आल्या. म्हणून समीकरणाची ही काय आहेत, मूळ आहे. समीकरणाची मुळे वर्गमुळात 13 अधिक 5/2 आणि वजा वर्गमुळात 13 अधिक 5/2 आहेत. अशा प्रकारे आपण एक्सच्या दोन किमती काढल्या. आता याच्या पुढचं जे गणित आहे ते मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला ती क्रिया करायची. बघा काय करायचंय, पुढचं चौथं गणित आहे. 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. तर मी काय पहिलं बघायला सांगितलेलं आहे, या वर्गीय पदाचा सहगुणक 1 आहे ते बघा. आता इथे वर्गीय पदाचा सहगुणक 1 नाहीये, एक व्यतिरिक्त कुठली तरी संख्या आहे. मग आपल्याला तिकडे 1 आणायचं असेल तर काय करायला लागेल, आपल्याला त्याला 9 ने भागायला लागेल, तर तिथे 1 येणार. मग आपण काय करायचं, आपण फक्त एका पदाला 9 ने नाही भागू शकत. आपल्याला ही जेवढी पदं आहेत यामध्ये, या समीकरणामध्ये, त्या सगळ्यांना 9 ने भागायला लागेल. समीकरणास 9 ने भागू, म्हणजे संपूर्ण समीकरणाला डावी बाजू आणि उजवी बाजू. इथे 9 ने भागल्यावर काय येईल, 9/9 1 आला म्हणजे y वर्ग. इथे भागल्यावर काय येईल, 12/9 y अधिक 2/9 बरोबर 0/9 काय येणार, 0. आता हे जे 2/9 आहे, पुढची पायरी काय करायची, तिसरं पद उजव्या बाजूला नाही. मग काय येणार, y वर्ग वजा 12/9y बरोबर हे अधिक आहे, ते इथे गेल्यावर काय होणार, वजा 2/9. आता हे आपलं नेहमीप्रमाणे आलं. आता पुढची जे प्रक्रिया आहे ती आपण आधीच्या गणितांना केली तशीच करायची. आता आपण पहिलं तिसरं पद काढायचं. तिसरं पद कसं काढायचं, सूत्र वापरायचं. काय सूत्र, 1/2 गुणिले इथे जे चल आहे ते y चा सहगुणक आणि त्याचा वर्ग. 1/2 गुणिले y चा सहगुणक इथे काय आहे, वजा 12/9
त्याचा वर्ग. आता इथे सोपं रूप देता येत असेल तर सोपं रूप द्यायचं. इथे बघा 2 ने भाग लागतो. बे एके बे, बेसक 12. इथे पण भाग लागतो 3ने. 3 दोणे 6 आणि 3 त्रिक 9. मग इथे काय राहिलं? वजा 203 चा वर्ग. आणि तिसरं पद आपलं आलं वजा 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. 4/9 हे आपलं तिसरं पद आलं. आता हे तिसरं पद काय करायचं? या समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये मिळवायचं. आणि ते का मिळवतो आपण? तर आपल्याला डावी बाजू पूर्ण वर्ग करायची आहे म्हणून. समीकरणाच्या दोनही बाजूत तिसरं पद मिळवू किंवा ती संख्या जी आहे ती लिहायची. तिसरं पद काय आलेलं आहे? 4/9. तर डावी बाजू आपली काय होती? y वर्ग वजा 12/9y अधिक 4/9 बरोबर. उजव्या बाजूला होतं वजा 2/9 अधिक 4/9. आता ही डावी बाजू पूर्ण वर्ग आहे. तर कुठल्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे? पहिल्या पदाचं वर्गमूळ y, मधल्या पदाचं चिन्ह वजा, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ. 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3, त्याचा वर्ग. आणि इथे सोपं रूप द्यायचं. वजा 2 हेच समान आहे. आणि अंशांची काय होणार? वजाबाकी. 4 वजा 2 2/9 ही उजव्या बाजूला संख्या आली. आता काय करायचं? पुढे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं. दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढू. तर याचं वर्गमूळ काढल्यावर काय येणार? y वजा 2/3 आणि इथे वर्गमूळ अधिक वजा येणार. 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि 9चं वर्गमूळ 3. तर पुढे आपण काय करणार? y वजा 2/3 बरोबर वर्गमुळात 2/3 किंवा y वजा 2/3 बरोबर वजा वर्गमुळात 2/3. आता यामध्ये y बरोबर जी पदं आहेत ती उजवीकडे घ्यायची आपल्याला. वर्गमुळात नेहमी इथलं जी इथली कुठलेही पद आपण जेव्हा उजवीकडे घेतो तेव्हा उजवीकडचं जे पद आहे ते आधी लिहायचं. मग आपल्याला चिन्हामध्ये काही गोंधळ होत नाही. वर्गमुळात 2/3 जे उजवीकडे आहे ते आधी आपण लिहिले आणि हे डावीकडचं वजा 2/3 आहे ते इथे गेल्यावर होणार अधिक 2/3 किंवा y बरोबर वजा वर्गमुळात 2/3 अधिक 2/3. आता याला आपल्याला सोपं रूप द्यायचं म्हणजे बेरीज वजाबाकी जे काय आहे ते आपल्याला करायचंय. हेच समान आहे. y बरोबर वर्गमुळात 2 अधिक 2 भागिले 3 किंवा y बरोबर वजा वर्गमुळात 2 अधिक 2 भागिले 3. आता इथे वर्गमुळात 2 अधिक 2 भागिले 3 असं लिहिलं तरी चालतं किंवा मी आधी 2 लिहिले 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक भागिले 3 असं लिहिलं तरी चालेल. तसंच या पद्धतीने हे आपण आणखीन कसं लिहू शकतो? 2 वजा वर्गमुळात 2 भागिले 3. फक्त चिन्ह बदलता कामा नये. जी चिन्ह आहेत ती तशीच लिहिली पाहिजेत. त्यामुळे हे आपल्याला 2 मुळं मिळालेली आहेत या समीकरणाची. वर्गमुळात 2 अधिक 2 भागिले 3 आणि वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 अधिक 2 भागिले 3 ही मुळे आहेत. चौथं गणित झालेलं आहे. आता याच पद्धतीने 5वं गणित आपण सोडवणार आहोत जिथे वर्गीय पदाचा सहगुणक 1 व्यतिरिक्त कुठली तरी संख्या आहे. आता बघा काय आहे 5वं गणित? 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. प्रथम काय आहे? इथे वर्गीय पदाचा सहगुणक 2 आहे. मग त्याला आपल्याला 1 करावं लागेल. तर आपण काय करणार? समीकरणास 2 ने भागू. भागल्यानंतर काय येईल? ते 2 ने भागल्यावर काय येईल? y वर्ग 9/2y
आणि 10/2 बरोबर 0. 10/2 म्हणजे किती आलं? 5. आता हे केल्यानंतर आपण काय करणार? हे तिसरं पद उजवीकडे नेणार. y वर्ग अधिक 9/2y आणि हे अधिक 5 आहेत. इकडे गेल्यावर काय होणार? -5. आता एवढं झालं की आता आपण काय करायचं? तिसरं पद काढायचं. तिसरे पद बरोबर सूत्र आहे 1/2 गुणिले y चा सहगुणक त्याचा वर्ग. y चा सहगुणक काय आहे? 9/2 आणि त्याचा वर्ग. तर 9/2 आणि इथले 2 म्हणजे काय आलंय? 9/4 आलं. त्याचा वर्ग. 9/4 चा वर्ग म्हणजे तिसरं पद आपल्याला काय आलं? 81/16. आता हे तिसरं पद आपण त्या समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये मिळवणार. समीकरणाच्या दोनही बाजूत 81/16 मिळवू. समीकरणाची डावी बाजू काय होती? y वर्ग अधिक 9/2y त्याच्यामध्ये मिळवायचे अधिक 81/16 आणि उजवी बाजू होती -5 अधिक 81/16. तर डावी बाजू पूर्ण वर्ग झाली. पहिल्या पदाचं वर्गमूळ y, मधल्या पदाचं चिन्ह आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ 9/4 आणि उजव्या बाजूला आपल्याला सोपं रूप द्यायचंय. ते बघा छेद समान करूया. 16 गुणिले -5 80 80 अधिक 81 गुणिले 1 81/16. मग काय आलं? y अधिक 9/4 चा वर्ग बरोबर 81 - 80 1/16. आता आपण काय करणार? दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढणार. असंही करू शकता किंवा हे पद जर तुम्ही डाव्या बाजूला लिहिला तुम्हाला पुस्तकामध्ये ही पद्धत दिसेल. बघा मी आता हे गणित असं करून दाखवते. y अधिक 9/4 चा वर्ग वजा हे पद मी इथे लिहिते 1/16 बरोबर 0. आता हे 1/16 आपण वर्गाच्या स्वरूपात लिहूया. मग काय येईल? y अधिक 9/4 चा वर्ग आणि एकाचं वर्गमूळ 1 आणि 16चं वर्गमूळ 4. 1/4 चा हा वर्ग आहे. हा एक वर्ग झाला आणि हा एक वर्ग बरोबर 0. आता हे कुठल्या स्वरूपात आलंय बघा. तर इथे हे जे आहे हे a वर्ग वजा b वर्ग. y अधिक 9/4 हा a आहे असा पकडला आपण आणि 1/4 हा b. तर हे a वर्ग वजा b वर्ग या स्वरूपात आलं. आणि a वर्ग वजा b वर्गचं विस्तार सूत्र काय आहे? a अधिक b गुणिले a वजा b. तर ते विस्तार सूत्र आपण इथे वापरायचं. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते, मी आधी जे दाखवले ते सोपं वाटत असेल त्या पद्धतीने करा, ते पण बरोबर आहे. आणि या पद्धतीने केलं तरीही बरोबरच येणार आहे. तर आता बघा a वर्ग वजा b वर्ग विस्तार सूत्र काय आहे ते आपण लिहूया इथे. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b गुणिले a वजा b. आता या इथे a काय आहे? y अधिक 9/4 म्हणून y अधिक 9/4 अधिक 1/4 हे एकदा येणार गुणिले y अधिक 9/4 वजा 1/4 बरोबर 0. हे विस्तार सूत्र आपण या स्वरूपात मांडलं. आता हे जे दोन पद आहेत ती बरोबर 0 आहेत. पण आधी आपण हे सोपं रूप देऊया याला. मग काय येणार? y इथे बघा छेद समान आहे म्हणजे 9 अधिक 1 10/4 आणि इथे काय आलं? y 9 वजा 1 8/4 बरोबर 0. आता इथे बघा सोपं रूप देता येईल. 2 दुणे 4 2 पंची 10 ते 2 दुणे 4 2 चोक 8 म्हणजे काय आलं? y अधिक 5/2 गुणिले y अधिक
याला परत भाग जाईल 2 2 4 y अधिक 2 बरोबर 0. आता हे आपलं मग आधीच्या स्वरूपात आलं a गुणिले b बरोबर 0. मग अशा वेळेला a बरोबर 0 किंवा b बरोबर 0. मग इथे काय येणार y अधिक 502 बरोबर 0 किंवा y अधिक 2 बरोबर 0. मग इथे काय येणार y बरोबर अधिक 5 इकडे गेल्यावर होणार वजा 502 किंवा y बरोबर वजा 2. तर आपल्याला ही दोन मुळं मिळाली वजा 502 आणि वजा 2. समजलं उत्तर आपलं तेच येणार दोन्ही पद्धतीने केलं तर. पण माझ्या मते तरी मी जी पहिली पद्धत तुम्हाला सांगितली त्या बाजूला तिसरं पद उजव्या बाजूला नेऊन वर्गमूळ काढून तर ती सोपी पद्धत आहे. तर ती त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा ही समजली असेल तर या पद्धतीने करा. म्हणून समीकरणाची मुळे वजा 502 आणि वजा 2 आहे. समजलं? तर पूर्ण वर्ग पद्धतीने आपण 5 गणित सोडवली. आता एक शेवटचं गणित राहिलेलं आहे ते पण आता सोडूया. सहावं गणित आहे 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7. बघा या इथे काय आहे पहिलं पद आहे दुसरं पद आणि तिसरं पद उजव्या बाजूला. तर आपण पहिलं तर काय करायचं पहिल्या पदाचा सहगुणक 1 नाहीये त्यामुळे या संपूर्ण समीकरणाला आपण काय करायचं 5 ने भागायचं. समीकरणास 5 ने भागू. 5 ने भागल्यावर काय येईल बघा x वर्ग 5 ला 5 ने भागलं तर 1 आला 4/5x वजा अधिक 7/5. आता आपल्याला पहिलं पद आणि दुसरं पद डाव्या बाजूला हवंय. मग आपण ते तसं लिहूया x वर्ग वजा 4/5x बरोबर 7/5. आता आपल्याला डावी बाजू पूर्ण वर्ग करायची म्हणून आपण तिसरं पद काढायचं. तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले x चा सहगुणक आणि त्याचा वर्ग. x चा सहगुणक आहे वजा 4/5 त्याचा वर्ग. इथे भाग लागेल 2 एके 2 2 दोन्ही 4 म्हणजे वजा 2 भागिले 5 चा वर्ग. तो वजा 2 चा वर्ग 4 आणि 5 चा वर्ग 25. 4/25 आपल्याला आलं. तर हे 4/25 आपल्याला या समीकरणाच्या डाव्या बाजूत आणि उजव्या बाजूत मिळवायचे. समीकरणाच्या दोनही बाजूत किती आलं 4/25 4/25 मिळवू. मग डावी बाजू काय होती x वर्ग वजा 4/5x त्याच्यामध्ये मिळवायचं 4/25 आणि उजवी बाजू होती 7/5 अधिक 4/25. आता डावी बाजू पूर्ण वर्ग आलेली आहे. पहिल्या पदाचं वर्गमूळ मधल्या पदाचं चिन्ह तिसऱ्या पदाचं वर्गमूळ. हे कोणाचा वर्ग आहे हे आपण काढलं. आता यांची बेरीज तर इथे आपल्याला सोपं रूप द्यायचंय. सोपं रूप देताना आपल्याला छेद समान करायचा. इथे बघा 5 आहे तिथे 25 आहेत. दोन संख्या जर एकाच पाड्यातल्या असतील तर जी मोठी संख्या असते ती आपल्याला छेदामध्ये आपण घेतो म्हणजे छेद समान करण्यासाठी. तर इथे काय येणार या 5/25 करण्यासाठी आपण 5 ने गुणणार म्हणजे 7/5 35 अधिक 4 म्हणजे किती आलं 39 भागिले 25. आता हे वर्ग आहे तर आपल्याला याचं वर्गमूळ काढावं लागेल. दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढू.
तर याचं वर्गमूळ काढल्यावर काय येईल? एक्स वजा 205 बरोबर अधिक वजा आता इथे 39. 39 पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणून वर्गमुळात 39 भागिले 25 चं वर्गमूळ 5 म्हणून एक्स वजा 205 बरोबर 39 वर्गमुळात 39 भागिले 5 किंवा एक्स वजा 205 बरोबर वजा 39 भागिले 5. आता ही 205 ची जी संख्या आहे ती आपण उजवीकडे घेऊन जायचं त्याला. काय येईल बघा, पहिला आपण काय करणार, एक्सच्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जी संख्या आहे ती आधी लिहायची म्हणजे वर्गमुळात 39 भागिले 5 आणि मग जी डावीकडची संख्या आहे ती उजवीकडे आणायची अधिक 205 किंवा एक्स बरोबर वर्गमुळात 39 भागिले 5 वजा वर्गमुळात 39 भागिले 5 अधिक 205 म्हणून एक्स बरोबर छेद समान आहे. वर्गमुळात 39 अधिक 2 लिहू शकता किंवा 2 अधिक 39 भागिले 5 किंवा एक्स बरोबर 2 वजा 39 भागिले 5. ह्या दोन आपल्याला एक्सच्या किमती मिळालेल्या आहेत. म्हणून समीकरणाची मुळे 2 अधिक वर्गमुळात 39 भागिले 5 आणि 2 वजा वर्गमुळात 39 भागिले 5 आहे. तशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने कशी सोडवायची ती बघितली. याचा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण वर्ग समीकरणे सूत्र वापरून कशी सोडवायची ती बघणार आहोत. तर माझे या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.